दादा आज साडीभावाची भेट स्नेहाची हा उपक्रमाचा शेवट झालेला आहे. एकंदरीत या 8 दिवसामध्ये काय अनुभव आणि कसा प्रतिसाद भेटला आणि कसं काय भावना आहे? साडी भावाची भेट स्नेहाची हा जो कार्यक्रम आज झाला आहे हा कामतीमधला आमचा 20व्याचा क्षण आहे. याच्यानंतर हा 20वा संपल्यानंतर आम्ही पुढील कार्यक्रम आता चालू करतोय. हा पहिला टप्पा आमचा संपला आहे. इतका अतिशय आनंदी वातावरण आहे. कोणत्याही महिलेच्या चेहऱ्यावरती कसल्याही प्रकारचे दुःख नाही आणि माझा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, नातू म्हणून नातं जोडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक जबाबदारी सुख दिसत राहिलंय मला. माझ्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी माझ्या आया बहिणी आल्या. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. अतिशय आनंदमय वातावरण झालेलं आहे. बरं वाटतं माझी आई त्याच्यात मला एवढ्या मोठ्या आया समोर उभ्या करून ठेवल्या बघून मला भावनिक पण होतं आणि समाधान. कार्यक्रमानंतर आपण साडी भावाची भेट उपक्रम राबवला. पुढे उपक्रम आता येत्या काही दिवसात आचारसंहिता देखील लागेल आणि विधानसभेच्या दृष्टीने कसं करायचं असेल? मी सांगितलं विधानसभेची मी तयारी केलेलीच आहे. फक्त एवढंच आहे की ह्या मतदारसंघाने बरेचसे उपकार केलेले आहेत, ऋणानुबंध आहेत. लहानपणापासून प्रत्येक माणूस मी डोळ्यासमोर बघतोय. माझे पुन्हा पुढ्याच्या पातळी आमचे काही ना काहीतरी परत फेड छोट्याशा वस्तूने किंवा नगण्य किमतीची वस्तू असं समजून महिलांनी स्वीकार केला. याच्यामध्ये राजकारण कुठेही नाही. फेड करायसाठी पंढरपूर तालुक्यातील काही गावे आपल्या मतदारसंघात येतात. त्या तालुक्यातील फक्त पुरुष गावात आपला हा उपक्रम राबवला गेला. आणखी इतरही गाव आहे ते आपण जिल्हा परिषद गटावाईज केलेला आहे. जिल्हा परिषद गट जिथे जिथे आहेत त्या जिल्हा परिषद गट निहाय हा कार्यक्रम घेतला. पुळूज म्हणून पुळूजच नाही तर पुळूजमधले जेवढे काही पंचक्रोशीतील जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत येणारी जी गावं आहेत त्या गावांमधून हा उपक्रम आम्ही राबवतो. म्हणजे ते एकत्रीकरण करून आता इथं आलेल्या पण सर्व महिला जवळपास 10 ते 12 गावातील महिला आहेत. अशा पद्धतीने सगळीकडचं नियोजन दादा या मतदारसंघात राजकीय नेत्याने आपलं या उपक्रमावर टीका देखील केली. कसं मी नाही बघितलं. जरी टीका केली असेल तर त्यांचा अधिकार आहे. मी वयानं लहान आहे. माझ्यात काय चूक असेल सांगितलंय मी सुधारतो. एवढंच मी आशीर्वाद रूपी त्यांची टीका घेतो. दादा महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. त्याच्यामुळे अभिजितदादा ढोबळे यांचं नाव कुठेतरी येणाऱ्या विधानसभेला खूपच मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. आशीर्वाद म्हणून असल्यामुळे येईल. महिलांचा आशीर्वाद, माता भगिनींचा आशीर्वाद आहे. तुमच्या या उपक्रमाची विरोधकांनी देखील कुठेतरी टीकात्मक भावनेनं बघितलं जातं. म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपण जे उपक्रम राबवतात त्याला कुठेतरी त्यांनी देखील त्याची दखल घेतली जाते. बघा मी त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी लहान आहे. माझं चुकलं असेल तर त्यांनी ते आशीर्वाद रूपे टीका टिप्पणी केली असेल असे समजतो. संस्काराचा भाग आहे. दादा आपण राबवत असताना ढोबळे सरांची कशी मदत झाली, कसं मार्गदर्शन मिळतं आणि सक्रियपणे असणार का प्रचारात? कुणाचं? ढोबळे सर. हां, सरांचं आता सध्या तुम्ही एवढे सगळे कार्यक्रम बघतायच, ऑन रेकॉर्ड आहेत. इथे कुठेही सरांनी कोणत्याही पद्धतीनं हस्तक्षेप केला नाही. त्यांनी त्यांचे वडील म्हणून मला, माझे वडील म्हणून माझ्या डोक्यावरती हात ठेवला. भविष्याचा विचार तुझं तू कर असं त्यांनी डोक्यावरती हात ठेवून मला आशीर्वाद दिला. त्याच्यापुढे अजून मी काय त्यांच्याकडून अपेक्षा करू? काय विजय घेऊन आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं?
आम्ही याची मी मागे पण बऱ्याच वेळेला पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की विकासाची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आता सध्या त्याच्यावरती काम चालू आहे. जे प्रलंबित प्रश्न आहेत मोहोळचे, जे प्रलंबित समस्या आहेत ज्या आत्तापर्यंत सुटू शकल्या नाहीत किंवा अनावधानानं राहिलेल्या आहेत किंवा नजर चुकीनं एखादं काम राहिलेलं आहे, हे माझ्या लक्षात आलेलं जेवढं आहे, जेवढ्या माझ्या अभ्यासानुसार माझ्या बुद्धीच्या कौशल्यानुसार जेवढं मला माहीत करून घेतलं त्याच्यावरती मी ब्ल्यूप्रिंट तयार करून पुढचं काय असेल नियोजन हे आपल्याला अवश्य सांगेल.